थेट जातोय छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे बोलतायत। आम्ही कधी काम करत नाही, 24/7 काम सुरू असतं आणि म्हणूनच येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या निवडणुका आमचे कार्यकर्ते निवडणुकांना सज्ज आहेत आणि त्याप्रमाणे यादी असेल, ॲप असेल, त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा जी आहे या सगळ्याचं मार्गदर्शन शिबिर आज होतं आणि त्याला मी मार्गदर्शन ते शिबिर अगोदर झालं, मी सकाळपासून ते सुरू होतं, नंतर मी आलो, मार्गदर्शन केलं। सगळे कार्यकर्ते एकदम उत्साह प्रचंड आहे, जोश आहे। निवडणुका कधी होत आहेत वाढ होत आहे आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका या सगळीकडे जे काम आम्ही 2.5-3 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे, 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री असताना ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या, विकास प्रकल्पांना चालना दिली, सगळ्या स्थगिती, स्पीड ब्रेकर सगळे हटवून या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं। आता देवेंद्रजी आणि आमची टीम काम करते। शेतकऱ्यांना देखील पुराचं संकट जे आहे, शेतकरी संकटात आहे, त्याच्या डोळ्यात अश्रू आहे आणि म्हणून यासाठी देखील आम्ही 32,000 कोटीचं जे पॅकेज जाहीर केलं, त्याचे पैसे देखील दिवाळीपूर्वी खात्यामध्ये जमा होऊ लागतील। मी अगोदरच दसरा मेळाव्याला सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही आणि त्याप्रमाणे आम्ही ते वचन पाळतोय, पाळलेलं आहे आणि म्हणून या मराठवाड्यात खूप मोठं नुकसान झालेलं आहे, प्रचंड नुकसान झालं आहे। शेतकरी हवालदिल आहे, परंतु शेतकऱ्याच्या मागं आम्ही उभे आहोत। खंबीरपणे महायुती सरकार त्याच्या मागं उभं राहील। मराठवाड्याला आपल्याला माहीत आहे, जेव्हा महायुतीचं सरकार आलं, मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मराठवाडा वॉटर ग्रीड, पत्रकार मंडळींना माहीत आहे की मराठवाडा वॉटर ग्रीड जे आहे हे भासण्यात गुंडाळलं होतं महाविकास आघाडीने, पण जसा मुख्यमंत्री झालो मी आणि देवेंद्रजींनी तात्काळ त्याला पुन्हा चालना दिली आणि मराठवाडा हा दुष्काळवाडा म्हणून जो शब्द आहे तो आम्हाला पुसायचा आहे। या ठिकाणी पाण्याचा जो दुर्भिक्ष आहे, पिण्याच्या पाण्याचं संभाजीनगरमध्ये, त्यावर देखील आम्ही 2,700 जवळपास कोटी खर्च करतोय आणि पाणी योजना पूर्णत्वाकडे नेतोय। अनेक विकास प्रकल्प या ठिकाणी आम्ही केले, त्याच्यामध्ये मी जात नाही, आपल्याला सगळं माहीत आहे आणि म्हणून जेव्हा आम्ही मुख्यमंत्री होतो तेव्हा एक कॅबिनेट देखील आपण मराठवाड्यात घेतली होती आणि संभाजीनगरला। म्हणूनच यामागचा उद्देश एवढाच आहे की मराठवाड्याला न्याय दिला पाहिजे, मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। हे देखील आम्ही या 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री स्वतः, देवेंद्रजी, मी, अजितदादा आम्ही तिघांनी म्हणून ठरवलं की सगळ्या अटी शर्ती बाजूला, तुम्हाला ते सगळं माहीत आहे, अटी शर्ती नियम बाजूला ठेवून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागं आम्ही उभे राहिलेलो आहे आणि त्यामुळे मी आपल्याला मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो। आता इथं मोठं मध्यवर्ती कार्यालय सुरू केलेलं आहे, याचा अर्थ प्रचार छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे बोलत होते, पत्रकार परिषद ते घेत आहेत। जिंकणार आहोत, महायुतीचा भगवा फडकवणार आहे। आघाडी घेतली तुम्ही भाजपपेक्षाही। अरे बाबा, आघाडी तिकडे आहे, आमच्याकडे तिकडे बिघाडी आहे, आमच्याकडे महायुती आहे। त्यामुळे आम्ही महायुती म्हणून जे केलेलं काम लोकांसमोर आहे आणि त्यामुळे लोक काम करणार। तर सरकार मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।